नमस्कार, मी डॉक्टर विलास कळेकर. मी MD होमिओपॅथ असून गेले 29 वर्ष होमिओपॅथिक प्रॅक्टिस करीत असून वेगवेगळ्या प्रकारचे हजारो पेशंट होमिओपॅथिक औषधाने बरे केलेले आहे. तर आपल्या समोर एक छोटासा व्हिडिओ घेऊन मी येत असून होमिओपॅथीबद्दल गैरसमज जो आपल्या सर्वांच्या तोंडून जो येतो तो होमिओपॅथिक औषधांचा गुण वेळाने येतो. असे अनेक प्रकारेचे पेशंट त्याचे व्हिडिओ बनवता आले असते, पण काही लोकांच्या आग्रह खातीर हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. कारण होमिओपॅथी किती जलद गतीने किंवा कमी वेळेमध्ये कसं काम करते त्याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ आपल्या समोर मांडत असून आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा. तसेच होमिओपॅथीबद्दलचे कोणत्याही प्रकारचे समज गैरसमज काय असतील ते आपण मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या फोनद्वारे सुद्धा आपण कधीही विचारू शकता, किंवा एखादी समस्या आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून मांडली तर मी त्याच्यावर एखादा छोटासा व्हिडिओ बनवून आपली समस्या ह्या व्हिडिओमधून मी दूर करायचा प्रयत्न करेन. आपल्याला लक्षात येईल हा छोटासा व्हिडिओ पाहिल्यानंतर की कसे होमिओपॅथिक औषधांचं कार्य किंवा अचूकप्रमाणे जर का औषधोपचार केले तर किती सहजतेने आणि लवकरात लवकर आजार बरा करता येईल. आपलं नाव सांगा. माझं नाव संतोषराव पाटील, आसुरकुल. बरं, कशासाठी आला आहे तुम्ही? आम्ही मुतखड्याचा त्रास हवा 8-10 दिवस झाले. बरं. ते निप्पाणीला वगैरे धावलं. बरं. झाड पडायचे वगैरे औषध घेतले. बरं. गोळ्या वगैरे चालू होत्या, काय कळ वगैरे काय कमी नव्हती. बरं. राहून कळी यायची. बरं. आता आमच्या गावाला 3-4 दिवसापूर्वी पाठी लागली काळी डॉक्टरांच्याकडे जाऊन. मग आम्ही असं ठरवलं की आज निर्णय घेतला आणि जाऊया. आणि साहेबांची गाडी काय म्हणते. मग तिने मी आलो तेव्हा बाहेर झोपलो होतो तुमच्या इथे. त्यावेळी कळ मला जोरात मारत होते. सहन होत नव्हती का? उलटं घ्यायचं. म्हणजे पेन किलर घेऊन सुद्धा सहन होत नाही. बाहेरच्या गोळ्या औषधे घेतली काय तेवढ्यापुरतंच कमी यायचं. आता मी तुमच्या इथे आता आल्यानंतर मला तुम्ही डोस दिला असा. ते 5-10 मिनिटात लगड तुमचं. पहिल्या डोसमध्ये किती वेळेत कमी झालं? पहिल्या डोसला एक 5 मिनिटातच तुमचा 5 मिनिटातच फरक पडला. म्हणजे जे चालायला जमत नव्हतं, बसायला जमत नव्हतं, बसताना सुद्धा पाठीमागे वाकून बसायला पाहिजे. वाकून झोप बसत होतो. आता तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये बसलाय? पूर्ण ताट बसले. तर आता तेवढं नाही दुखणं. कंबरला वगैरे दुखायचं पण कमी आहे. मुरगा मारायचं पण कमी झालं. मुरगा मारायचा विषय संपलायचा विषय. मग तोंडात मळमळ वगैरे काय असं वाटते काय? मळमळ नाही आता मला वाटत. मगाशी वाटत होती. या डोस घ्यायच्या अगोदर वाटत होती. आणि आता मळमळ पण कमी झाली. मळमळ पण कमी. ह्याच्यापूर्वी अशा कुठल्या औषधाला कमी वाटलं होतं? नाही. हे पहिल्यांदाच तुमचा 5-10 मिनिटात रिझल्ट जाणवला. डॉक्टरने इंजेक्शन करून बघितले, सलाईन 10-12 झाल्या, काहीच फरक पडला नाही. तेवढ्यापुरतंच यायचं आणि परत खायचं सुरूच राहायचं. बरं. म्हणजे आता तुमच्या दुखण्याबरोबर मळमळ उलटीचं सुद्धा प्रमाण तुम्हाला कमी वाटायला लागले, हलकं वाटायला लागले, बसायची इच्छा वाटायला लागली. माझी दुखी गळत नव्हती, मला आता दुखी गळते. दुखी सुद्धा गिळता येत नव्हती, एवढं सहन होत नव्हतं. आता दुखी गिळता यायला लागली, पाणी व्यवस्थित प्यायला यायला लागलं. पाणी प्यायला मला सदा पण आता सप्पई यायला सप्पई चालायला यायला लागले. बरं. मग तुम्हाला ह्या औषधावर विश्वास आहे? आता तुमच्या 100% विश्वास आहे. दगड जाणवलं. मग हे होमिओपॅथिक औषधाचं काही समज तुम्हाला लोकांनी सांगितले असतील, कदाचित माहीत असेल, वेळानं गुण येतोय असं म्हणतात. हो. किंवा दुखणं तरी काय वेळा लवकर थांबत नाही.
तर इंजेक्शन पेन किलरनं जे दुखणं किती वेळानं थांबते बघितलं तुम्ही, अनुभव घेतलेला आहे? 1-1.5 तासानंतर एक दीड ते मी कळ कमी येते नॉर्मली असं 100% जाणलं नाही. आणि असं ह्या आमच्या पेन किलर म्हणजे आमचे जे काही औषधं तुम्हाला काय डोस दिलेला आहे मी, तुम्हाला काही प्रश्न विचारायच्या अगोदर मी डोस दिला की प्रश्न विचारल्यावर? नाही, तुम्ही विचारलं काय काय पहिला डोस जो दिला तर प्रश्न विचारायच्या अगोदर दिला की प्रश्न विचारल्यानंतर दिला? मी खाल्ल्यानंतर तुम्ही विचारलं तो प्रश्न मी तुमच्या बॉडी लँग्वेज काय आहे, तुमचं चालणं कसं आहे, बसणं कसं आहे ह्याच्यावर मी तुम्हाला डोस दिला आणि त्याच्यावर तुम्हाला 5 मिनिटात कमी झालं. मग ह्याचा अर्थ की तुम्हाला की कुठलेही प्रश्न न विचारता होमिओपॅथिक औषध उपचार ज्या वेळेला व्यवस्थित जर का दिले म्हणजे तुम्हाला अनुभव आला असेल तर ते काही न विचारता सुद्धा आमचं औषध काम करतं. हो, मला काय बोलायची काही गरज नाही. 101% आता जाणवलं की आता पोटातली कळ तरी जवळजवळ 90% कमी आहे. माझ्याकडे येऊन किती वेळ झाला? तुमच्याकडे येऊन अर्धा तास झाला. अर्धा तास? हो. नाही, बाहेर आत बसून 15-20 मिनिटं 15-20 मिनिटात तुम्हाला 90% कमी झालं. हो. असं कधीच अनुभव आला? कधी नाही. पहिल्यांदाच अनुभव? पहिल्यांदा. तुमच्या गावचे पण असंख्य पेशंट आमच्याकडे येऊन गेले? आमच्या इथे जवळजवळ 12-13 जण येऊन गेल्यात, त्याच्यापेक्षा जास्त आले असतील. म्हणजे तुम्हाला सांगितलेले 12-13 लोकांनी? मला 2-3 दिवसात घरी आले. तू मार्केट यार्डच्या समोर भडगाव रोडला कळेकर डॉक्टर आहे, त्यांच्याकडे जाऊन मला 4-5 दिवस लोक सांगत होते. माझं ते 4-5 दिवसापूर्वी येतं तर मला जरासं लवकरच बरं वाटत. बरं, मग तुम्ही लोकांसाठी हे काय सांगू शकणार आहे की होमिओपॅथिक उपचार? मी इथनं पुढे ज्याला जे कोण मूतकडा असू दे, काय प्रॉब्लेम असला ते यायचा तर पहिले सांगणार आहे किंवा माझी गाडी घेणार आणि मी तुम्हाला तिथनं नेतो चला म्हणून सांगणार. ठीक आहे. तर आमच्याकडे उपचार हे सर्दीपासून संपूर्ण कॅन्सरपर्यंत होतात आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत काही ॲडव्हर्टायझिंग वगैरे केलेलं नाही. तुमच्यासारखे काही लोकांनी सांगितले की बाबा अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं हे करा म्हणून मी आज पहिल्यांदा तुमचे मी हे व्हिडिओ बनवतो आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही जे काय व्हिडिओ बनवायला दिला आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. आणि ट्रीटमेंट घ्या तुम्ही. तुमचं आज संध्याकाळ पण तुम्ही नॉर्मल सगळं आता तुम्ही खाऊ पिऊ शकणार आहे, तुम्हाला उलटी मळमळ काही होणार नाही. मी सर तुम्हाला संध्याकाळी फोनच करणार. 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण नॉर्मल बसायला यायला लागले, तुमकी गिळायला यायला लागले, चालायला यायला लागले. ह्याचा अर्थ आपलं औषधांचं काम चालू झालेलं आहे आणि तुम्ही जे जसं सांगितले त्या पद्धतीने घ्या औषध. भविष्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारच्या काही होऊ देत, कुठलाही आजार असू देत, आपल्या औषधाला निश्चित कमी करायचा आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद. ओके सर. धन्यवाद.